10:30ला जरी निघालो तरी जेजुरीला जायला 1 ते 1.5 तास लागेल. आणि आळंदीची ही इंद्रायणी नदी आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सचिन. स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगवर. आणि मित्रांनो, माझं काम आहे ड्रायव्हरचं. मी एक ड्रायव्हर आहे. तर आज आपण या गाडीवर बदलीवर चाललो आहे. बदली ड्रायव्हर हे काय असतं हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतो. ही आर्टिगा गाडी आहे जुनी. आपण यावर बदलीवर चाललो आहे. तर कुठे चाललो आहे हे तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि आजचा आपला प्रवास हा भाईंदर वेस्टवरून सुरू होत आहे आणि पुढे तुम्ही कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, पहिला स्टॉप घेतला आपण मुंबई पुणे एक्सप्रेसला खालापूरला. आणि हे बघू शकता, ही समोर आपली गाडी उभी आहे. आता आपण इथे नाश्ता करायला थांबलो आहे. नाश्ता करून पुढचा प्रवास सुरू करू. तर मित्रांनो, आपण आता पोचलोय बघा आळंदीला. आपण लावले गाडी पार्किंगमध्ये आणि आपले कस्टमर गेले दर्शनाला. आणि समोरच इथे आहे ना, इथे नदी आहे. इथे समोरच आपल्याला नदी बघायला भेटते. आपण पहिला स्टॉप घेतलेला याला फूड मॉलला नाश्ता वगैरे केला. आणि त्यानंतर आपण कुठेच थांबलो नाही आणि डायरेक्ट आपण आलो आता आळंदीला. तर आळंदीमध्ये आता आपल्याला इथे दर्शन वगैरे करून मग पुढे आपल्याला जायचं आहे जेजुरीला. तर जेजुरीला पण जायचं आहे आज आपल्याला. जेजुरीला जायला आपल्याला किती वेळ लागतो ते बघूया. आत्ता आपल्याला वाजलेत बघा 9:20 ह्याच्यात एक्झॅक्ट टाईम नाही. ह्याच्यात आहे बघा इथे 9:30 वाजलेत आता आपल्याला आळंदीला. आता 9:30 वाजलेत. मला वाटतं बहुतेक इथे 1 तास जाईल. 10:30ला जरी निघालो तरी जेजुरीला जायला 1.5 तास लागेल जेजुरीला जायला. तर मग बघूया आता आपण पुढे कसा आपला प्रवास होतो. ट्रॅफिक वगैरे असते की थोडं लेट होणारच. तर मित्रांनो, सकाळी मी तुम्हाला बोललो की बदली ड्रायव्हरचं मी काम करतो. बदली ड्रायव्हर म्हणजे मित्रांनो, मी दुसऱ्यांच्या गाडीवर, समजा आता ही गाडी आहे, ही गाडीवर मी ड्रायव्हर म्हणून आलो आहे. आता ह्या जेवढे गाड्या लागल्या त्याच्यावर आता कोण टुरिस्टवाले चालवतात, त्यांच्या स्वतःच्या गाड्या असतात, ते टुरिस्टवाले चालवतात. पण आपल्याकडे गाडी नाही, तर आपण दुसऱ्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून जातो आणि यालाच बदली ड्रायव्हर म्हणून बोलतात. आर्टिगा ही जुनी आहे, मस्त गाडी आहे. एकदम मस्त ठेवले कस्टमरनी, गाडी मस्त ठेवले. असं जशी दिसायला दिसते त्यापेक्षा चालवायला ही खूप म्हणजे छान आहे. एकदम सर्विस मेंटेन आहे गाडीची. जुनी गाडी आहे पण सर्विस मेंटेन आहे एकदम. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपण आळंदीला आहे आणि आळंदीची ही इंद्रायणी नदी आहे. ही जी नदी आहे मित्रांनो, ही पंढरपूरची जेव्हा इथून यात्रा निघते आळंदीवरून, तेव्हा ही नदी पूर्णपणे भरलेली आणि हा पूल पूर्ण भरलेला. हा पूल पण नव्हता दिसत, पूर्ण नदी भरलेली. एवढा पाऊस होता त्या टायमाला. तर मित्रांनो, आता झालं आहे कस्टमरचं आळंदीचं दर्शन. तर आता आम्ही आलो जेवायला. बघा, या हॉटेलला आम्ही जेवायला आलो आहे आता इथून आपल्याला जेजुरीला जायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतील. तर मग आता वाजलेत 1 वाजला आता. तर मित्रांनो, आता आपण जेजुरीला पोचलोय. कस्टमरला आता आपण केलं ड्रॉप. कस्टमर आताच गेलेत पाया पडायला, वर गेलेत कस्टमर पाया पडायला. आणि आता आपण जेजुरीला पोचलोय. तर इथे आपण पार्किंगमध्ये गाडी लावले. आता कस्टमरचा वेट करायचं, यायचं. 3:30 वाजले आपल्याला. 3:30 वाजले जेजुरीला पोचायला. आता बघूया इथून निघायला आपल्याला किती वेळ होतो. अख्खा दिवस चालू राहून सचिन, आपण तर कुठे चहा पिऊ? हां हां, नाश्ता आहे आपल्या इकडे, फराळ बिला आणले. चालेल. चहा पिऊ. मित्रांनो, आता रावेतला पेट्रोल वगैरे भरून घेतलं आहे, कारण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हता. ही बघा, ही गाडी आहे. तर मित्रांनो, आता आपला आजचा प्रवास इथेच संपला आहे आणि आम्ही आता थांबलो आहे बघा जेवायला. भाईंदरमध्ये आलो आहे, भाईंदरमध्ये पोचलो आहे.